एक्स्ट्रा जर धावा दिल्या नसत्या तर कुलवंत नगर संघ सुद्धा त्या सामन्यामध्ये बाजी मारू शकला असता. निश्चितच एक सुभाष जबरदस्त फायटर अष्टपैलू खेळाडू खेळ ज्याच्या मार्फत पाहायला मिळाला तो सुभाष या सामन्याचा सामनावीर ठरलाय. लहू फरडे आप्पा यांच्या शुभ हस्ते सुभाष याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. जबरदस्त खेळ अष्टपैलू खेळ सुभाषनं केला आणि त्याच्या खेळामुळेच त्याचा संघ जिंकला. बेस्ट ऑफ लक सुभाष तुला पुढील सामन्यासाठी. लेट्स प्ले हिरवा कंदील पंचांचे. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला सीमा रेषा पार धाडलंय. पहिल्या चेंडूवर चौकार. दिनेशजी फरडे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं सुद्धा स्वागत असेल. या आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. स्वागत केलं जाईल. शुभ सन्मान केला जातोय मनीष भाई यांच्या शुभ हस्ते. युवा उद्योजक दादा वेळात वेळ काढून आज या आपल्या गावच्या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती दर्शवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या 5. बॅटची कडा आणि शॉट फाईन लेगला बीट केलंय. चेंडू जातोय लॉंग स्टिक बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 धाब्यांसाठी चौकार. नोच्या बॅट मध्ये सुरेख फटका पाहायला मिळाला आणि चौकार वसूल केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9च्या घरामध्ये. इथून मात्र नरेशला चांगले चेंडू टाकावे लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावे लागेल आपल्या संघासाठी. या दरम्यान मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. निश्चितच चौकार जातोय की ते पाहायचं परंतु फुटबॉलचा प्रत्यय क्रिकेटच्या मैदानामध्ये. चेंडू मात्र स्टॉप केलाय पायानं. निश्चितच 2 धावा मात्र वाचवल्यात क्षेत्ररक्षकानं. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलं ते 11च्या घरामध्ये. हा जे पट्टीच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया करून आपण पट्टीच्या बाहेर बसायचे. आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचना येते कृपया करून आपण बाहेर बसा. आयोजक तिथे येतील आणि तुम्हाला उठवलं जाईल ते योग्य नाही. आपण स्वतःहून बाहेर बसायचे. सामना एन्जॉय करा पण आपण पट्टीच्या बाहेर बसून एन्जॉय करा विनंती असेल आपल्याला. जरा सहकार्य करा. पट्टीच्या बाहेर आपण बसा आणि पट्टीच्या बाहेर बसून आपण सामना एन्जॉय करा. धावसंख्या 12. पंच आमच्याकडे वळतायत. निश्चितच वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 13च्या घरामध्ये. गोलंदाजी काहीशी खराब होताना पाहायला मिळते. पहिलं षटक सर्कलचं षटक आणि सर्कलच्या षटकामध्ये या दरम्यान पुढे सरसावत ऑन साइडला जबरदस्त प्रहार. वार पे पलट मार. चेंडू सीमा पार. षटकार. आता मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते जोडी कोठारे संघाकडनं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकचा जर विचार केला तर तब्बल 19 धावा. नुकतंच हुंबाचा वाडा बेलवली येथे
ज्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकावलं होतं ती टीम कोठारे, त्याच फुल फॉर्ममध्ये खेळताना पाहायला मिळते ती कोठारे संघ. पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी अडचणीत सापडली होती टीम कोठारे, परंतु या सामन्यामध्ये सुरुवात झकास करून दिले दोन्ही ओपनिंग फलंदाजांना. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज सज्ज होताना पाहायला मिळेल. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असलेले आपण पाहत आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, एक डीप इस्टा कव्हर, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या दरम्यान झेल सुटला. एक धाव तर निश्चितच पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, परंतु तिसऱ्या पंचांच्याकडे रेफर केलंय पंचांनी. तिसरं पंच बिजी असताना पाहायला मिळतील. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धाव बाद आहे का ते चेक करायचे तिसऱ्या पंचाने. नॉट आउट. एकच धाव. धावसंख्या 20. सचिन गोलंदाजी मार्ग व सज्ज होताना पाहायला मिळतोय. या दरम्यान चांगला फटका, कडक फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार, आउट ऑफ दी पार्क. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला आणि चेंडू फेकून दिला सीमा रेषा पल्ल्याड. उत्तुंग षटकार. सानी धावसंख्या मात्र भरारी घेताना पाहायला मिळते 26. अमोल मात्र तुफानी फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 17 धावांवर खेळतोय अमोल. या दरम्यान स्लोअर 1 चेंडू आणि अलगद जाड्यात अडकलाय फलंदाज अमोल. उंगली फेरली आणि अमोल डगआउटच्या आश्रयाला परत जातोय. पहिला हादरा, पहिला झटका कोठारे टीमला. चेंडू मध्ये 17 धावांची विस्फोटक विनिंग साकारून आपल्या संघासाठी एक चांगली खेळी साकारून अमोल मात्र माघारी परतलाय. एक स्लोअर 1 चेंडूवर फसला आणि अलगद जाळ्यात अडकवला तो गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी, चतुर गोलंदाज याला म्हणतात चातुर्य. एक षटकार खेचल्यानंतर लगेच स्लोअर 1 गोलंदाज मिश्रण केलं आपल्या गोलंदाजीवर आणि अलगद जाळ्यात अडकवला तो फलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सचिन. नवीन फलंदाज हिराजीला आपण पाहताय. आडव्या बॅटनं चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॉलच्या मिनिटनुसार जर तुम्ही खेळत असाल तर निश्चितच तुम्ही क्रिकेटवर अधिराज्य गाजू शकता, परंतु बॉल न पाहता तुम्ही जर बॅट फिरवाल तर अशीच तुमची अवस्था होऊ शकते. हा बघा, बॉलच्या मिनिटनुसार खेळलाय परंतु हवे चेंडू भिरकावलाय. झेल सुटला. निश्चितच झेल होऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि झेल सुटला. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. 2च्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचलं ते 28च्या घरामध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. निश्चितच आक्रमक फलंदाजी.
सचिनचं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर. सचिन गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, परंतु आता फलंदाजानं हेरलं आणि दिशा दिली चेंडूला. चेंडू सीमा रेषा पार. थर्ड मॅन सीमा रेषा पार. चौकार. संख्या 32. 32 लॉस ऑफ 1 विकेट्स. ह्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या त्या सचिननं आणि एक गडी टिपण्यात त्याला यश आलं. 2 षटकांचा विचार केला तर 16च्या सरासरी धावा जमवताना पाहायला मिळतोय तो कोठारे संघ. म्हणजे चांगली धावगती मेंटेन राखण्यात यश आलं आतापर्यंत. 16ची धावगती म्हणजे चांगली धावगती आहे. सोळाच्या धावगतीने जर धावा जमवत असेल तर प्रोजेक्टेड स्कोर 80 पर्यंत मजल मारू शकतो आणि 80 जर धावांपर्यंत मजल मारली तर निश्चितच एक फायटिंग टोटल उभी राहू शकते ते कोठारे संघाच्या बाजूनं. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय सूरज मुकणे. वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक तिसरं षटक. सामोरं जाईल फलंदाज विनोद. सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर तग धरून उभा आहे. निश्चितच विनोद कडून खूप मोठ्या अपेक्षा असतील त्या कोठारे संघाला. या दरम्यान फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. थ्रो फेकी थोडीशी खराब, परंतु बॅकअप चांगला असल्या कारण एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 33च्या घरामध्ये. एक गडी बाद 33. सायंकाळच्या सत्रामध्ये यूट्यूब वाहिनीवर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्या प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत असेल. या दरम्यान मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. डीपला प्रोटेक्शन असेल परंतु क्षेत्ररक्षण खराब. चुकी केली क्षेत्ररक्षकाने. एकच धाव होऊ शकले असे परंतु एकच मिळते. पंच 1 का 2? 2. ओके. 2च्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचलं ते 35च्या घरामध्ये. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी आणि याचा कुठेतरी फटका बसताना पाहायला मिळतोय तो टीम निंबाळपाडा संघाला. या दरम्यान मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउंस. क्षेत्ररक्षक निश्चितच फीड करेल, उचलेल, फेकेल. एक धाव कंप्लीट. पुंडलिकजी चौधरी आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. धावसंख्या 36. 36 लॉस ऑफ 1 विकेट्स. चांगली फलंदाजी येथे पाहायला मिळते. डोळ्याचे पारणे फेडणारी फलंदाजी. प्रेक्षक मात्र मंत्रमुग्ध होत आहेत. या दरम्यान मात्र चांगला फटका आडव्या बॅटने लॉप केले चेंडूला. क्षेत्ररक्षक निश्चितच फील्ड करेल, उचलेल, फेकेल. दुसरी धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण. 2च्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचलं ते 38 लॉस ऑफ 1 विकेट्स. 38च्या घरामध्ये. पुंडलिक चौधरी यांचा शुभ सन्मान केला जाईल. मनीष भाई यांना विनंती असेल की आपण शुभ सन्मान करायचा आहे. या दरम्यान बॅटची टॉप एज आणि चेंडू सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या पोहोचले ती 42च्या घरामध्ये. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. विनोद खेळतो तो 15 धावेंवरती आणि हिराजी खेळतो तो 9 धावेंवरती. हिराजी 5 चेंडू फेस केलेत आणि विनोदने 7 चेंडू फेस केलेत. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. या दरम्यान बॅटची कडा आणि वेल टेकन.
फलंदाज बाद. सूरजच्या षटकाचा जर विचार केला तर 10 धावा खर्च केल्या आणि एक बळी टिपण्यात त्याला यश आलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार जर केला तर 42, 2 गडी बाद 42. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. म्हणजे ह्या षटकामध्ये कुठेतरी खिंडार पाडण्याचं काम गोलंदाज सूरजने केलंय. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल नरेशने 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर सचिन पवारनं दुसरं षटक हाताळलं, त्याने 13 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये त्याला 1 विकेट काढण्यात यश आलं. सूरजनं तिसरं षटक हाताळलं, त्याच्यामध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याला काढण्यात यश आलं. चौथं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सचिन पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाताळलाय, चांगला चेंडू हाताळलाय, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सचिन पवार उंच पुरा गोलंदाज. पहिल्या चेंडूमध्ये दुसरं षटक हाताळलं होतं ते सचिन पवारनं, तोच मात्र सेकंड स्पेलमध्ये येताना पाहायला मिळतोय. सचिन पवार स्लोअर वन चेंडू आणि स्लोअर वन चेंडूचा पुढे सरसावत खेळलाय फलंदाजानं. एकच धाव मिळते, एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट. एका धाबेने स्कोर कार्ड 43-43, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्पर्धा आपण एन्जॉय करता आयकॉन 11 हेदेवली आयोजित हेदेवलीचा महाराजा चषक 2025चा थरार पर्व पहिले. शैलजी फरडे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. या दरम्यान पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल अचूक टिपला. फलंदाजाचा खेळ संपला. फलंदाज बाद. मिळतोय. आयकॉन 11 हिदवली आयोजित हिदवलीचा महाराजा चषक 2025 आणि नुकताच या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आम्हा हेदवलीकरांचा मान, अभिमान आणि स्वाभिमान. आपल्या जीवन प्रवासामध्ये अतिशय कमी वयामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने जी उंची गाठली आहे, आपले सर्वांचे लाडके शैलेश फळे अण्णा, ज्यांना आम्ही आवडीने अण्णा म्हणतो, अण्णांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. मी गणेशभाई लोखंडे नगरसेवक यांना विनंती करेल की आपण या उगवत्या सूर्याला, येदवलीकरांच्या या सूर्याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मायाची उबदार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ही महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या 44. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 44 या धावसंख्येवर धावसंख्या मात्र तिथेच थबकले. 3 गडी बाद 44. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हाताळताना पाहायला मिळतोय गोलंदाज सचिन पवार. सचिन पवार चांगली गोलंदाजी करतोय. या दरम्यान मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला चेंडू जातोय. चेंडू सीमारेषा ओलांडेल का ते पाहायचे, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण तेथे. 2च धावा मिळत आहेत. तिसरी कंप्लीट होईल का? नाहीये, तिसरी नाही होऊ शकत. 2च पूर्ण 2च्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचलं ते 46च्या घरामध्ये. 3 गडी बाद 46.
षटक मात्र संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 46, 3 गडी बाद 46. हे षटक म्हणावं लागेल तर चांगलं म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये केवळ या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या. एक विकेट सुद्धा मिळवण्यात यश आलं ते सचिनला, म्हणजे कमबॅक करणारी गोलंदाजी. टिच्चून मारा केला आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक घेऊन जाईल सचिन मुकणे. या दरम्यान चांगला फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. थोडस फ्लंबिंग पाहायला मिळालं आणि त्याचा फटका मात्र फलंदाजाला बसला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज माघारी परतेल. फलंदाज बाद. धमेश. या दरम्यान मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. निश्चितच डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. अंगलट येऊ शकतो आणि अंगलट. फलंदाज बाद. धावबादच्या रूपाने फलंदाज मात्र माघारी परतेल. अतिघाई संकटात नाही, त्याचा प्रत्येक काहीसा मैदानात येताना पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली होती, परंतु दुसरीचा मोह आवरला नाहीये आणि दुसरीच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद झाला. धावफलक जाऊन पोहोचलं ते 48च्या घरामध्ये. 5 गडी बाद 48. टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर आपण आपल्याकडे आता देशामध्ये एक मोठी स्पर्धा ISPL 2 वर्षापासून आपण पाहतोय. त्या ISPL मध्ये आपल्या शहापूर तालुक्याची शान जेडी उर्फ जयदीप भोंडिवले माझी मुंबई या टीम मध्ये त्याचं सिलेक्शन झालंय. म्हणजे टेनिस क्रिकेट सुद्धा जर आपण चांगलं खेळत असाल तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जयदीप भोंडिवले. 3 लाख मध्ये माझी मुंबई या संघाने त्याला विकत घेतलंय आणि माझी मुंबई संघाकडनं तो खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे टेनिस क्रिकेटला शहापूर, मुरबाड, भिवंडी मधले खेळाडू निश्चितच ISPL मध्ये आपल्याला खेळताना येणाऱ्या काळात पाहायला मिळतील, यात काही शंका नाहीये. पण त्यासाठी भरपूर मेहनत खेळाडूंना घेणं गरजेचं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे आणि निश्चितच तुम्ही सुद्धा त्या ISPL लीगमध्ये निश्चितच तुमचा सुद्धा नंबर लागू शकतो. पण त्यासाठी तुमचं चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. धावसंख्या अर्धशतक फलकावं लागतंय. 50-51. या दरम्यान चांगला चेंडू काढलाय. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी सचिन मुकणेकडनं पाहायला मिळते. आतापर्यंत सचिन मुकणेचा विचार जर केला तर 5 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्या तर फक्त 5. टिच्चून गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज मात्र माघारी परतल. केवळ 5 धावा. टिच्चून गोलंदाजी केली आणि षटक मात्र संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीअंती धावफलक 51 आणि विजयाचं लक्ष असेल 52 धावांचं.
पुढील सत्रासाठी मी आमंत्रित करतो परेशजी पोकळा सरांना. परेशजी पोकळा सर, आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. सन्माननीय लक्ष्मीमंजू फर्डे साहेब इथे उपस्थित होते. त्यांचे या संध्याकाळच्या सत्रामध्ये करूया आपण शब्दसुमनाने सहर्षे स्वागत. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगमध्ये बनल्या तर धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 51 धावा आणि 52 धावांचं समीकरण. इथून पुढे मात्र निंबाळपाडा संघाला करायचं आहे. तर बघूया 5 ओव्हरमध्ये 52 धावा इथून पुढे कंप्लीट केल्या जातील का. ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंचाने ग्रीन सिग्नल दिलाय. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. सध्याच्याकडे जर पाहतो ओपनिंगची जोडी आपण निंबाळपाडा संघाच्या माध्यमातून पाहतोय. मिलिंद आणि रमेश, मिलिंद चोपडे आणि रमेश पवार ही ओपनिंगची जोडी निंबाळपाडा संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सचिन पवार, सचिन पवार आणि मिलिंद चोपडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग साठी आपल्याला पाहायला मिळते. तर बघूया पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन जाईल कोटेर संघाकडनं. गोलदा पहिल्या चेंडूवरती फटका बसलाय. क्षेत्ररक्षक 2-2 धावतात चेंडूवरती. क्षेत्ररक्षक आले परंतु जजमेंट चुकला. चेंडू धरणीला दान आणि जीवदान पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळेल मिलिंद चोपडेला. आणि या 2 धावा पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. 2 धावेने धावफलक जोडले गेले. स्वतःचं टीमचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल या 2 धावेनं. आणि धावसंख्येला गती मिळेल 2 धावेनं. पहिल्या चेंडूमध्ये जर पाहिलं तर सुंदर खेळी राहिली. इथून पुढे मात्र जर पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये 52 धाव्यांचं समीकरण इथून पुढे आपल्या संघाला बनवायचं आहे. तर पाहावं लागेल. गोलंदाजी वारकर गोलंदाज भावेशच्या माध्यमातून गोलंदाजी केली. सर्कलची आणि पॉवर प्लेची ओव्हर इथे हाणामारीची ओव्हर. हो पटका इथे जर पाहिलं तर लोंगापला खेळलाय. लोंगापला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून जाईल. बाउंड्रीच्या बाहेर मिलिंद चोपडेच्या बाहेर. धावा आल्या आणि 6 धावेने धावफलक जोडला गेला. धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती निंबाळपाडा टीमच्या. मिलिंद चोपडे जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामना सहज जिंकण्याचा प्रयत्न होईल. भावेश पुन्हा चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा पाईनला उडाला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय.
बाउंड्रीच्या बाहेर पुन्हा एकदा मिलिंदच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. या 6 धावा आणि 6 धावेने पुन्हा एकदा धावफलक जोडलं जातं. धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 14 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार मिलिंद चोपडेच्या बॅटमधनं पाहिला. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली होती. जवळजवळ त्या विनिंग मध्ये त्याने 4 षटकार ठोकले होते आपल्या नावावरती. जवळजवळ त्यांनी 51 धावा या पहिल्या इनिंग मध्ये साकार केल्या होत्या. तर आता पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच मध्ये ह्या विनिंग मध्ये बघूया कशा प्रकारे त्याची कामगिरी राहते. ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आजच्या दिवसातला 50 नोंदवणारा पहिला खेळाडू होता मिलिंद चोपडे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू केलाय डीप एक्स्ट्राला क्षेत्रक्षक तिथे धावताय. चेंडू अडवला जाईल का बघता बघता जमिनीला गुदगोल्या करत आग लावत चेंडू निघून गेलाय. मिलिंद चोपडेच्या बॅटमध्ये चौकार. सुंदर फटकेबाजी मात्र आपण मिलिंद चोपडेच्या माध्यमातून पाहतो. धावसंख्येला गती जर पाहिली तर 18 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा 22 चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उंच फटका भरारी घेतली. आकाश गगडी फटका. तिथे क्षेत्रक्षक आले. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाला. जरी झेल सोडला असेल तरी चालेल. पण मित्रांनो आपल्या संघासाठी इथे धावा वाचवला. तिथे प्रेक्षक वर्ग सांगतायत परंतु ते खेळाडू आहे तिथे चेक केलं जाईल. नक्कीच चेक केलं जाईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी आमच्या योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ते केलं जाईल. येस द जेवढ्या धावा असतील तेवढ्या द्यायच्या. तर षटकार नाहीये. तर या 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहू शकाल 20 धावा. 22 पुन्हा एकदा. ओहो इथे प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू क्षेत्रक्षक आहे तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. 2-2 क्षेत्रक्षक धावता. इथे चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. बघता बघता या चेंडूवरती सुद्धा मिलिंद चोपडे तेजी मध्ये धावताना पाहायला मिळेल. आणि बघता बघता 2 धावा प्राप्त झाल्या. पहिली ओव्हर समाप्त होताना पाहायला मिळते. सर्कलची ओव्हर, हाणामारीची ओव्हर आणि पॉवर प्लेची ओव्हर. त्या ओव्हरमध्ये पाहिलं तर अतिशय सुंदर कामगिरी. सुरुवात तर मी म्हणेल अतिशय सुंदर केली गेली सध्या मिलिंद चोपडेनं. या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. समीकरण जर पाहायला गेलं तर साकुर्ली संघाने सुद्धा जर पाहायला गेलं तर 6 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्या होत्या प्रथमेशनं. त्यानंतर मात्र प्रथमेश आऊट झाल्यानंतर काय परिस्थिती झाली आपण पाहिली होती. परंतु आता ती परिस्थिती पुन्हा त्या मिलिंद चोपडे आऊट झाल्यानंतर केली जाईल का कोटेरा संघाकडनं ते तितकंच महत्वाचं आहे. कारण मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 19 धाव्यांची गरज असताना साकुर्ली संघासमोर त्या मात्र धावा गोलंदाजाला डिपेंड केल्या होत्या. परंतु इथून पुढे अजून 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धाव्यांची गरज आहे. तर त्या 30 धावा इथून पुढे डिपेंड केल्या जातील का ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर दुसरी ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. तर पहिला चेंडू घेऊन जाईल सचिन पवारसाठी. इथे खूप ब्लॉक होलचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन मात्र झालं नव्हतं. परंतु इथे नक्कीच कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. चेंडू मात्र डॉट पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. तेवढंच या चेंडूवरती कमबॅक राहिला आणि कमबॅक करण्याची गरजच आहे आता इथून पुढे. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर मिलिंद चोपडेच्या नावावरती 22 धावा जमवल्या आणि इथून पुढे दुसरी ओव्हरला सुरुवात झाल्यानंतर पहिला चेंडू मात्र सचिन पवारने खेळलाय डॉट चेंडू. तर पुन्हा एकदा प्रवीण उलटा चेंडू पाईनला खेळण्याचा प्रयत्न. तिथे पालकदर्शक आले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा पंचाने तिथे दंडित केलं. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. इथे 1+1 असे एकूण 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील 24 धावा.
24 धावांचं समीकरण सध्या पहिल्याच स्पेलमध्ये जोडलं जात आहे. इथून पुढे नंतर जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर चांगली फलंदाजी आपण पाहतो निबालपाडा संघाच्या माध्यमातून. सन्माननीय अक्षयजी चौधरी साहेब महाराष्ट्र पोलीस इथे उपस्थित झाले. साहेबांचं यथोचित मान सन्मान आपण या शब्दसंमेलन सदस्य स्टेजवरती करूया. त्यानंतर चेतनजी ढोळे सर इथे उपस्थित होते, त्यांचं इंजिनियर चेतनजी ढोळे साहेब त्यांचंही शुभ आगमन या मुख्य मंचावरती झालंय. तुमचं गोड गोड कौतुक आहे. तर या चेंडूवरती या समीकरण जोडले गेलं. 1 धाव मिळाली आणि या 1 धावेने धावसंख्या फलकावरती 25 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तर मुख्य मंचावरती असलेले महाराष्ट्र पोलीस लघुअप्पा वारकरी संप्रदायामध्ये एक अतिशय ज्येष्ठ नागरिक आणि एक वारकरी संप्रदायामध्ये अतिशय आवड असणारी व्यक्ती लहूजी अप्पा यांच्या शुभार्थ सन्मानी आपल्या महाराष्ट्र पोलीस साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करत आहोत. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर चेतनजी ढोळे साहेब इंजिनियर आपला सुद्धा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती केला तर तो आपण स्वीकारत. एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छे देऊन आपण इथे यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करत आहोत. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून या मुख्य मंचावरती उपस्थित झाले. या चषकाला आपण भेट दिली आणि हेदवली गावाला आपण भेट दिली. आयकॉन हेदवली जवळजवळ 15 वर्षानंतर हे आयोजन केलं गेलं, त्या आयोजनामध्ये आपण उपस्थित झालात. खूप खूप धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगलेली पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत दुसरी ओव्हर प्रगती पथावर प्रवीणच्या माध्यमातून टाकली जाते ओव्हर. तर इथून पुढे आता धावसंख्या जोडली आहे 26 धावा आणि उरलेले चेंडू शिल्लक आहेत 21 आणि उर्वरित धावा 26 धावा. 21 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण इथून पुढे मात्र चेज करायचं आहे. ते म्हणजे निंबाळपाडा टीमला, परंतु इथून डिफेंड करण्याचं काम मात्र इथून पुढे गोलंदाजांना करायचं आहे कोठेरा टीमला. तर इथे मात्र फटका जमिनी लगत चेंडू गुदगुल्या करत चालाय. बाउंड्री दिशेने तिथे चेंडू अडवला. फेकी झाला. एक सिंगल मिळाली. एका सिंगलवरती समाधान. या एक सिंगलने धावसंख्येला पुन्हा आकार मिळतो. धावसंख्या 27च्या घरामध्ये पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथे थोडंसं कमबॅक होताना पाहायला मिळतं. 1-1 2-2 धाव काढून सुद्धा हे मॅचला आपण आकार देऊ शकतात. बघूया. परंतु मॅच आहे मित्रांनो. मागच्या मॅचमध्ये कोटेरा टीमने खूप सुंदर अशी मॅच डिपेंड केली. 18 चेंडूमध्ये 19 धावा असताना सुद्धा आपल्या संघाच्या दृष्टीनं विजय खेचून आणला होता. ती परिस्थिती पुन्हा एकदा आतमध्ये दिसताना पाहायला मिळते. परंतु आता गोलंदाजी तशी करावी लागेल. बघूया पुन्हा एकदा सचिन फुलटॉस चेंडू पाईनला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पाईनला जातो. क्षेत्ररक्षक 2-2 धावतात. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का? तिथं नक्कीच तिथं प्रयत्न तर चांगले झाले. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरला गेलाय सध्या क्षेत्ररक्षक, परंतु ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बघता बघता जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती 2च धावा आणि या 2 धावा आणि 2 धावीने धावसंख्या फलकावरती 2 ने पुढे सरकली. धावसंख्या 29 धावा. 29 धावा धावफलकावरती अजून जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच, सुंदर मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पुन्हा एकदा दुसरी ओव्हरच्या स्पेलमध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू मात्र सुंदररित्या हाताळला गेला गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून आणि कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती धाव नाही. चेंडू डॉट पाहायला मिळेल. जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला पाहायला मिळेल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 29 आणि उरलेले 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 23 धावा. 18 चेंडू आणि 23 धावा इथून पुढे पाहायला मिळतील 2-3 ओव्हरमध्ये. बघूया त्या कशा प्रकारे कमबॅक केलं जाईल गोलंदाज कोठेऱ्याच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र मिळाल्या होत्या 22 धावा. त्यानंतर प्रवीणने थोडंसं कमबॅक केलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7च धावा खर्च केल्या आणि इथून पुढे मात्र 18 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. तर पुन्हा एकदा भावेश गोलंदाज वर्ग सज्ज होताना पाहिलं. स्वतःची दुसरी आणि टीमची मात्र तिसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळेल. भावेश
तर स्ट्राईकवरती मिलिंद चोपडे अजूनही मैदानात आहे. त्याच्या बॅटमध्ये चांगले फटके पाहायला मिळाले आतापर्यंत या मॅचमध्ये. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आणि सिंगल 3 वेळा डबल 3 वेळा या फलंदाजाने धावून काढल्यात. म्हणजे धावसंख्येला नक्कीच त्याच्या माध्यमातून गती मिळाली. तर पुन्हा एकदा 22 मात्र चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. स्ट्राईकवरती मिलिंद चोपडे हा फलंदाज आहे. 18 चेंडू 23 धाव्यांची गरज असताना पहिला चेंडू. ओहो, इथे पाहायला गेलं तर नक्कीच थोडासा जर पाहायला गेलं तर पंचाने इथे डिसिजन घेतलेला. इथे पुन्हा एकदा वाईटच्या रूपामध्ये 1 धाव पाहायला मिळते आणि या 1 धावेने फलक जोडलं जाईल. फलकावरती 30 धावा. अजूनही उर्वरित 18 चेंडू शिल्लक आणि 22 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. गोलंदाज रोखण्याचं काम करेल का पाहायचं आहे. कारण सध्याच्याकडे 18 चेंडूमध्ये 19 धावा असताना सुद्धा या टीमनं कमबॅक केलं होतं साकुर्ली संघासमोर. परंतु इथून पुढे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर हा चेंडू पडल्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू डॉट पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची धाव नाही. या पंचांकडे दाद मागत होती. वाईटची मध्ये दाद फेटाळली गेली पंचांच्या माध्यमातून. आज फेर चेंडू आलाय, सुंदर चेंडू आलाय, डॉट चेंडू आलाय. 22 पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. हो, पुन्हा एकदा त्याच दिशेने फेकलाय चेंडू. परंतु इथून जर पाहायला गेलं तर हा चेंडू खराब आहे. वाईट चेंडू आलाय आणि वाईटच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. 1 ने धावसंख्या फुलकावरती 31 धावा. अजूनही जर पाहायला गेलं तर 21 धाव्यांची गरज आहे. उरलेल्या चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये फक्त 1च चेंडू शिल्लक झाला. म्हणजे अजूनही जवळजवळ 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 चेंडूमध्ये 21 धाव्यांची गरज आहे. 22 कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय. ओहो, इथे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र सुंदर चेंडू हाताळला गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. चेंडू मात्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजानं मिलिंद केला. परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. मॅच पुन्हा एकदा रंगेल का पाहायचं आहे. कारण मॅच सुंदर रंगवली होती याच टीमनं. आता मात्र फाईनला केला क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक होते डीपवरती. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा डीपला चेंडू आले. तिथे चेंडू अडवला, फेकी झाला. तोपर्यंत 1 सिंगल मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सचिन पवारने केला होता परंतु थांबावं लागलं. इथे 1 सिंगल मिळेल आणि या 1 सिंगलने धावसंख्या फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील 32 धावा. अजूनही उर्वरित 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूमध्ये 20 धाव्यांची गरज आहे. समीकरण जर पाहायला गेलं तितकं सोपं तितकंच कठीण सुद्धा. कारण गोलंदाजाला अजूनही इथे चांगली कामगिरी करायची आहे. चांगली कामगिरी करावीच लागेल तरच इथून पुढे मात्र सामना आपल्या संघाच्या दृष्टीनं आपल्या खिशामध्ये खिचून आणू शकतायत. परंतु ओपनिंगची जोडी अजूनही मैदानात आहे. सचिन पवार आणि मिलिंद चोपडे. इथे एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना गोलंदाज आपण पाहतोय 22च्या रूपामध्ये गोलंदाजी केली जाते. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय. स्ट्राईकवरती रमेश पवार तर नॉन स्ट्राईक वरती मिलिंद चोपडे हा फलंदाज आहे. 22 पुन्हा चेंडू घेऊन जाईल. ओहो, इथे मात्र अपील केली गेली परंतु अपील मध्ये जर पाहायला गेलं तर जेवढा विश्वास नव्हता आणि इथे चेंडू डॉट पाहायला मिळेल. थोडंसं कमबॅक होताना पाहायला कमबॅक तर करावंच लागणार आहे. वारंवार प्रत्येक चेंडूवरती दबाव निर्माण करायचा आहे समोरच्या टीम वरती. ते मात्र चालू आहे सध्या 22च्या माध्यमातून. पुन्हा एकदा 22 चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. सध्या आपण पाहू शकतो सचिन हापट्याकर चेंडू पाईंडला उडवला. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग मध्ये. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल का. चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा रमेश पवारच्या बॅटमधून आलाय चौकार. सचिन पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. सचिन पवार मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं नावामध्ये चुकी होताना पाहायला मिळते. दोन्ही बंधू एक समान दिसत आहेत त्याच्यासाठी थोडंसं माझ्या बोलण्यामध्ये चुकी होताना पाहायला मिळते. बरं असू द्या मित्रांनो, हरकत नाही. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडी जर पाहायला गेलं तर भावेश गोलंदाज मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्राईकवरती सचिन पवारला आपण पाहतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. तिथे चेंडू अडवला जाईल. 1 सिंगल मिळेल आणि 1 सिंगलवरती समाधान मानावं लागेल. जवळ या चेंडूवरती 1 सिंगल मिळाली आणि 1 सिंगलने धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. 37 धावा धावफलकावरती. आता इथून पुढे जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतो असंच म्हणावं लागेल. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी इथून पुढे करायची आहे. उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये
12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. समोर ओपनिंगची जोडी अजूनही मैदानात आपण पाहू शकाल, सचिन पवार आणि मिलिंद चोपडे ही जोडी मैदानात आहे. परंतु उरलेले 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये इथून पुढे आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून ही मॅच डिपेंड केली जाईल का ते पाहायचं. कारण सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर इथून मॅच मात्र बनवावीच लागणार आहे. कारण मागच्या मॅचमध्ये सुंदर गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा ती परिस्थिती आपल्याला करायची आहे. परंतु समोर निंबळपाडा टीमचे ओपनिंगचे फलंदाज अजूनही मैदानात आहे. तर बघूया इथून पुढे 12 चेंडूमध्ये 15 धावेची गरज असताना गोलंदाज प्रथमेश चेंडू घेऊन जाईल. इथे फटका मात्र फसलेला पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नाही. चेंडू नो मॅच मध्ये पडला जाईल. चेंडू लॉंगॉनला येते, लॉंगॉनला विनोद आले, चेंडू अडवला, फेकी झाला. तोपर्यंत पाहायला गेला तर या चेंडूवरती 2 धावा सहज मिळाल्या आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती पुढे सरकली जाते. धावसंख्या सध्या आपण पाहू शकाल 39 धावा. 11 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 13 धावा समीकरण सोपं होताना पाहायला मिळत आहे. कारण अजून ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा धाप्याकडच्या पॉईंटला उडवला तिथं क्षेत्ररक्षक मात्र आता बनतील प्रेक्षक. कारण चेंडू तेजीमध्ये आउटफील्ड जर पाहिली पडल्यानंतर खूप तेजी पाहायला मिळते आणि या चेंडूवर जर पाहिलं तर षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा सचिन पवारच्या बॅटमध्ये आल्यात. तर या 6 धावा आल्या आणि 6 धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेली पाहायला मिळते. सध्या आपण पाहतोय 45 धावा आणि आता फक्त उरलेल्या 7 धावे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू केलाय, तिथे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलाय, फेकी होईपर्यंत एक सिंगलच मिळेल आणि एका सिंगल मध्ये मात्र पूर्णपणे समाधान मानावं लागेल आणि 1 ने धावसंख्या फलकावरती जोडलेले पाहायला मिळेल 46 आणि जिंकण्यासाठी नक्की तिथे पूर्णपणे सामना झुकलेला पाहायला मिळतो. जवळजवळ 80% हा सामना निंबळपाडा संघाच्या हातामध्ये आलाय, परंतु उरलेले 20% ते टक्के वाढवण्याची कामगिरी मात्र इथून पुढे गोलंदाजांना करायची आहे. कारण सामना पूर्णपणे आपल्या तो हातातून निसटताना पाहायला मिळतोय. प्रथमेश अजूनही गोलंदाजीवरती सज्ज होताना पाहायला मिळेल, चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळतोय. सध्या पुन्हा एकदा पाईनला ठोकलाय, तिथं क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांना ठोकलाय. षटकार मिलिंदच्या बॅटमधनं.